आता निवडणूक आयोगाला इकडे काय निवडणूक व राष्ट्रीय बंजारा परिषद चे पदाधिकारी अशोक राठोडजी, वनसिंग चव्हाण, रतन नाईक, राजू राठोड, जयकुमार राठोड, सुधीर पवार आणि माझे सहकारी प्रमोद भैया राठोडजी आणि विवेक भैया राठोडजी व इकडे उपस्थित सर्व बंजारा समाजातील सर्व पदाधिकारी, सर्व बंधूंनो आणि मित्रांनो, बरेच दिवसापासून आपलं उपोषण चालू होतं. मला विवेकजी, प्रमोद भैया, राजू पण फोन करायचा. मी त्यांना सांगायचो की आपण माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक करू, कारण की जे माझ्या लेवलचे विषय आहेत ते मी करेल, पण बाकीचे काही सगळ्या वेगळ्या मंत्र्यांच्या समोरचे विषय होते आणि त्यामुळे मी इवन संजय राठोड साहेब जे आपले मंत्री आहेत त्यांना पण बोललो होतो आणि त्या हिशोबाने आम्ही परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, संजय राठोड साहेब, भुमरे साहेब अशा सगळ्या मंत्र्यांच्या समोर बैठक केली आणि आपल्या विविध मागण्यांवर चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी अतिशय पॉझिटिव्ह विषय घेऊन हे सगळे विषय मार्गी लावतो म्हणून त्यादिवशी सगळ्यांना आश्वासन दिलेलं आहे. ज्यातले जसे तांडा वस्ती आहे, घरकुल योजना आहे, ज्या माझ्या डिपार्टमेंटच्या अंदर आहे. तुम्ही आज वाचलं असेल की आपल्याला ॲडिशनल निधी मिळालेला आहे, त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. तांडावस्तीची पण सगळे कामं होतील, घरकुलची पण कामं होतील, त्याच्यामुळे काही आणि कर्जासाठी पण मी जसं सांगितलं की त्यातल्या अटी शिथिल करून मागच्या वेळेस म्हणजे राजूने सांगितलं की तर ती अटी शिथिल करायची आपण फाईल ऑलरेडी फायनान्सकडे काल त्याच्यावर चर्चा पण झाली माननीय उपमुख्यमंत्री अशोक अजितदादांसमोर आणि ती पण लवकर आपल्याला मंजूर होईल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कर्ज पकडायला पण काही अडचणी येणार नाही आणि मला नक्कीच खात्री आहे जे बजेट तुम्ही मागून वाढले माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला कबुली दिली आहे ते बजेट पण वाढेल. आपल्या सगळ्या अडचणी दूर करण्याचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्याला शब्द दिला आहे आणि मी त्याचा पाठपुरावा करेल एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्याला विनंती करतो की आपण सगळेजण, मला माहिती आहे आपण सगळेजण तास घेऊन एवढे दिवस उपोषण, पण बैठकीला आपण सगळे आलात, आमचा मान ठेवला. त्या बैठकीत चांगली विस्तृत चर्चा झाली. म्हणजे तुम्हाला पण लक्षात आलं असेल की सीएम साहेबांनी आपले प्रत्येक गोष्ट ऐकून घेतली, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. असं कोणालाही म्हटलं नाही तू बोललो नव्हे, हे परत रिपीट होते. 2-2दा 3-3दा जरी मांडले तरी त्यांनी ऐकून घेतलं आणि हा प्रश्न समाजाचा सोडवायचा हा त्यांचा ध्येय होता आणि तो नक्कीच ते पूर्णपणे आता त्याचं मिनिट्स ऑफ द मीटिंग बनतील. मग त्या हिशोबाने आपण कॅबिनेटमध्ये त्याच्यामध्ये काही आपल्याला बदल करायचे असेल तर एकदा तुम्हाला दाखवू आणि मग बदल करून ते कॅबिनेट समोर वगैरे जे विषय मांडायचे ते कॅबिनेट समोर आणू. जे बाकी मंत्रिमंडळाचे असतील ते त्या लेवलला करू एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि विनंती करतो आपण आता उपोषण सोडवावं ही आपल्याला सगळ्यांना विनंती. तो विषय चर्चा झाली त्याच्यावर आता लिगल ओपिनियन घेऊन करणार आहे.